निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सध्या स्वप्नाळू आमदारांच्या संख्येमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। अर्थात त्यामुळे नेमकं कुठल्या पक्षामधून आपल्याला आमदार होता येईल याची चाचपणी सुरू झाली आहे आणि भेटीगाठींना सुद्धा चांगलाच वेग आलेला आहे। यामध्येच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे एक आमदार आज शरद पवार साहेबांना जाऊन भेटलेत। त्यामुळे निवडणुका लागेपर्यंत कोण कुठल्या पक्षात जाणार याची सुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंग पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेताना या दोघांना कॅमेऱ्याने कैद केलंय। त्यामुळे बबन शिंदेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे, दादा की काका असा प्रश्न साहजिकच विचारला जातोय। यंदा बबनराव शिंदे हे मुलगा रणजित सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। तसंच विधानसभेत त्यांना घरातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे, कारण बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हे देखील विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी सुप्रिया सुळे आणि राजेंद्र पवारांशी संवाद साधला जातोय। त्यामुळे शिंदे परिवारात नेमकी कुणाच्या हाती तुतारी येणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। कोणीही घर वापसी करणार नाही, सगळे अजितदादा बरोबरच राहणार। परंतु हे पहिले संबंध आहेत पवार साहेबांबरोबर, ते आदरणीय नेते म्हणून आम्ही सगळे त्यांना मानतो आणि मी सुद्धा संजयच्या घरी गेलो होतो। याचा अर्थ काय मी काही घर वापसी नाही केली, काही कामासाठी याच्यासाठी लोक जातात। बबनदादा शिंदेंनी शरद पवारांची भेट घेण्यामागे काही राजकीय गणितही आहेत। साखर कारखानदार असलेले अभिजित पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं लढणार अशी चर्चा आहे। अभिजित पाटलांनी अद्याप मतदारसंघ फिक्स केला नसला तरी त्यांची नजर माढ्यावर आहे। अभिजित पाटलांना शरद पवारांनी तिकीट दिलं तर बबनदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। बबनदादांच्या पुत्राने मराठा आरक्षण आंदोलनावेळी केलेल्या एका वक्तव्यामुळेही मतदारसंघामध्ये रोष आहे। तिकडे नरहरी झिरवाळ यांच्या लेकाने म्हणजेच गोकुळ झिरवाळ यांनी हृदयात शरद पवारच असल्याचं छाती ठोकपणे सांगितलंय। तसंच विधानसभेत वडिलांविरोधात दोन हात करण्याची तयारी देखील दाखवली आहे। तर नरहरी झिरवाळ यांनी गोकुळ यांना आमदार करण्यासाठी अजित पवारांकडे शब्द टाकलाय। आपले पिता नरहरी झिरवाळ हे आता सध्या आमदार आहेत। काय वाटतंय, जर आपल्याला संधी दिली तर पिता पुत्र म्हणून ही लढाई आम्हाला बघायला मिळेल? पिता पुत्र म्हणून एक लढाईला तर उमेदवार कोणी असो, महायुतीचा समोर कोणतरी उमेदवार असणारच आहे। ते वडील असतील किंवा कुठलं कोणी असेल, त्याच्या समोर लढायचं पक्षाने जबाबदारी दिली तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी विचार करू। आता 5-6 दिवस झिरवाळ साहेबांचा मुलगा पवार साहेबांच्या गटात, अरे तो आता दादांनी दिलेल्या फ्लॅटमध्ये मुंबईला 4 दिवसापासून मुक्कामी आहे। चाललंय त्याचं 25, 15, 30, 54 टक्कर बाप्पा। अरे तो माझा आहे ना, त्याला व्हायचं असेल आमदार तर मी दादाला सांगेल, दादा मी थांबून घेतो, आता मला बरेच दिवस झालेत, त्याला तिथं आमदार करू। आमदार बाबाजानी दुराणी यांनी अजितदादांना धक्का देत पुन्हा एकदा शरद पवारांचा झेंडा खांद्यावर घेतलाय। स्वगृही परतताना बाबाजानी दुराणींनी व्यक्त केलेली खतखत अजित पवारांना महागात पडणार का हे विधानसभा निवडणुकांमध्येच कळेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैचारिकदृष्ट्या सेक्युलर विचाराने ताळमेळ या ठिकाणी दोन्ही पक्षाचा बसत नाही। आमच्यासारखे कार्यकर्त्याचा ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी खालचे कार्यकर्त्याचा या ठिकाणी होत नाही, कार्यकर्त्याचा होत नाही आणि वोटरचा पण होत नाही। अशी परिस्थितीमध्ये निवडणुकीमध्ये काम करणं म्हणजे फार कठीण जाते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याचं भाकीत त्यांचे पुतणे रोहित पवार व्यक्त करतात। मात्र कुणाच्या घर वापसीला हिरवा कंदील दाखवायचा याबाबत थोरल्या पवारांचे काही रिझर्वेशन्स आहेत। काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, पण त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हाला लोकांची नाही। जे लोक विचाराने आमच्याबरोबरचे होते, एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे, त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही। पण काही घटक आमचे असे होते मित्र की त्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली, त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत पक्षात होईल आणि नंतर अंतिम निर्णय होईल। राजकारणात गंगा कोणत्या दिशेने वाहील सांगता येत नाही। अर्थात राजकीय गंगेचा प्रवाह ओळखण्या इतपत अजित पवार देखील मुरलेले राजकारणी आहेत। गळती रोखण्यासाठी ते कोणता बांध घालतात ते पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।